नमस्कार मित्रांनो, मी आरती आणि आरतीज कुकिंग या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे वेज कचोरी कम मोमोज ही रेसिपी। पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। तर चला रेसिपी सुरू करूया। तर इथे तुम्ही पाहू शकता मी खूप साऱ्या भाज्या घेतल्या आहेत। त्यात बटाटा, फ्लॉवर, वाटाणा, शिमला मिरची आणि गाजर। तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या घेऊ शकता। तर चला आता हे स्वच्छ धुवून घेऊयात आणि कुकरमध्ये शिजवून घेऊयात। खूप जास्त पाणी नाही घालायचं, यात मी तुम्ही पाहू शकता अर्धा पेला पाणी घातलंय। आता इथे मी 2 वाटी मैदा घेतलाय, त्यात ओवा घालून घेऊयात, चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि 1 पळी तेल घालून घेऊया आणि हे एकत्रित असं पीठ मळून घेऊयात। तुम्ही इथे पाहू शकता मी छान असं पीठ मळून घेतलंय। आता आपण स्टफिंगसाठी मसाला तयार करून घेऊयात। त्यासाठी मी इथे कढई गरम करायला ठेवली आहे। कढई तापल्यावर त्यात तेल घालून घेऊयात, थोडीशी मोहरी घालूयात, थोडंसं जिरं घालून घेऊयात, 5-6 कढीपत्त्याची पाने घालूयात, एक छोट्या आकाराचा कांदा कापून मी इथे घातलाय, तो छान गुलाबी रंगापर्यंत आपण फ्राय करून घेऊयात। आता त्यात आलं, लसूण आणि मिरची मिक्सरवरती मी पेस्ट करून घेतली आहे, ती घालून घेऊया। तेही छान फ्राय करून घेऊयात। तुम्ही इथे पाहू शकता छान फ्राय झालंय। आता त्यात आपण हळद टाकूया, पाव चमचा हळद टाकली आहे, पाव चमचा धनेपूड टाकूया, तुमच्या आवडीनुसार लाल तिखट घाला, छान एकत्रित करून फ्राय करूया। आता यात सगळ्या बॉइल्ड भाज्या मी ॲड केल्या, तुम्ही ते पाहू शकता। आता हेही छान एकत्रित करून घेऊयात आणि मॅश करून घेऊयात। 1 चमचा चण्याचं पीठ घातलंय, थोडीशी कोथिंबीर घालूयात, चवीनुसार मीठ घालूयात आणि पाव चमचा साखर घातली आहे, तुम्ही ती स्किप करू शकता। हे छान मिश्रण आपण एकत्रित करून घेऊया। अशा पद्धतीने आपलं फिलिंग तयार झालेलं आहे। आता मी इथे कचोरी बनवायला घेतली आहे, तुम्ही पाहू शकता। तुमच्या आवडीनुसार तुम्ही आकार देऊ शकता। तर मी काही आकार हे कचोरीचे केले आहेत आणि काही मोमोजचे केले आहेत, म्हणून मी या रेसिपीचं नाव कचोरी का मोमोज असं ठेवलं आहे। तर तुम्ही पाहू शकता इथे छान अशा पद्धतीने आपण ही कचोरी बनवून घेतली आहे। सगळ्या पिठाची आपण असेच कचोरी बनवून घेऊया। अशा पद्धतीने छान कचोरी बनवून घेतली आहे मी। आता ही छान आपण तेलात खरपूस रंग येईपर्यंत फ्राय करून घेऊयात। त्यासाठी मी इथे कढई तापायला ठेवली आहे, त्यात तेल घातलं आहे, तुम्ही पाहू शकता। आणि आता आपण त्यात आपली कचोरी छान गोल्डन रंग येईपर्यंत तळून घेऊयात। तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। भेटूया पुढच्या रेसिपीत। बाय बाय।